यार आपण सगळेच आजकाल अ, एका वेगळ्याच रेसमध्ये धावतोय असं नाही वाटत? हो ना. म्हणजे प्रमोशन हवंय, तो मोठा 3 BHK फ्लॅट हवाय, दारात मोठी गाडी हवीय. हो ना. आणि एकंदरच समाजात एक स्टेटस टिकवायचे सगळ्यांना. एक्झॅक्टली. पण यार ॲक्च्युली या सगळ्या नादात आपली जी ओरिजिनल वाईब असते ना ती कुठेतरी कायमची हरवली आहे असं वाटत नाही का? 100% वाटतं. म्हणजे बाहेरून बघायला गेलं तर आपण खूप काही मिळवतोय, प्रगती करतोय. हो, पण आतून कुठेतरी आपण हळूहळू रिकामे होत चाललोय यार. हा विचार नक्कीच कधीतरी मनात येतो. अगदी बरोबर. हा विचार आजकाल प्रत्येकाच्याच मनात कधी ना कधी डोकावतोच. बाहेरून सगळं आयुष्य अगदी चकचकीत आणि लाईक Instagramवर टाकण्यासारखं परफेक्ट दिसतं. हो, पण आतली ती खरी शांती, तो निवांतपणा कुठेतरी गायब झालाय. आणि म्हणूनच आजची ही चर्चा अगदी कळीची आणि प्रत्येकाच्या आयुष्याला भिडणारी असणार आहे. येस. तर अक्षरवारीच्या या एका नवीन आणि भन्नाट भागात खूप खूप स्वागत. मस्तपैकी चहाचा कप हातात घ्या किंवा गाडी चालवत असाल तर निवांत ऐका. कारण आज आपण अगदी घरगुती मोकळ्या गप्पा मारणार आहोत. हो, कुठलीही घाई नाहीये. फक्त एका अफलातून आणि टाइमलेस विषयावरचा हा डीप डाईव्ह असणार आहे. चहा, निवांतपणा आणि एक भन्नाट पुस्तक. क्या बात. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल सविस्तर बोलणार आहोत ना, त्याचं नाव घेतानाच आपसूक चेहऱ्यावर हसू येतं. आणि एका वेगळ्याच नॉस्टॅल्जियामध्ये जायला होतं यार. हो ना, महाराष्ट्राचं लाडकं आणि अफाट व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक असामी असामी. चायला लई भारी. पुलंचं नाव काढलं की विषय संपला. तो एक वेगळाच क्लास आहे. हो, एकदम कडक. पण ऑनेस्टली आज आपण फक्त या पुस्तकाकडे एक विनोदी पुस्तक म्हणून बघणार नाही आहोत. बरोबर. बऱ्याचदा पुलं म्हटलं की आपल्याला फक्त हसू आठवतं. हो, पण या पुस्तकातून कॉमन मॅनचा म्हणजे एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाचा जो प्रवास दाखवलाय ना, ब्रिटिश काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतचा, तो खरंच नेक्स्ट लेव्हल आहे. अरे तो प्रवास आजच्या आपल्या ह्या धावपळीच्या आणि त्या EMIच्या आयुष्याशी कसा तंतोतंत जोडला जातो, हेच तर आपण आज डिकोड करणार आहोत. एक्झॅक्टली. आणि हेच या पुस्तकाचं खरं यश आहे मला वाटतं. हो, हे पुस्तक फक्त जोक्सचा किंवा शाब्दिक कोट्यांचा खजिना नाहीये. तर तो एका मध्यमवर्गीय माणसाच्या ट्रान्सफॉर्मेशनचा, त्याच्या बदलणाऱ्या मानसिकतेचा एक डॉक्युमेंटरीसारखा अत्यंत जिवंत पुरावा आहे. 100%. पुस्तकाची सुरुवातच एका जबरदस्त आणि डोळ्यासमोर अगदी लख्ख उभ्या राहणाऱ्या सीननी होते. मुख्य पात्र आहे आपलं धोंडो भिकाजी जोशी. धोंडो म्हणजे दगड ना? हो, जुन्या काळी दृष्ट लागू नये म्हणून अशी मुद्दाम ओबडधोबड नावं ठेवायची पद्धत होती. अरे हो, आणि याच धोंडो पंतांना लहानपणी चाळीत सगळे बेमट्या म्हणायचे. हा, बेमट्या म्हणजे खरं तर जुन्या काळातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला तो अस्सल निरागसपणा. बरोबर. तर पुस्तकात एक असा प्रसंग आहे जिथे हा आपला धोंडोपंत ब्रिटिश साहेबांच्या नजरा चुकवून आणि घरी आपल्या फॅमिलीच्या नजरा चुकवून. हा म्हणजे त्या काळात बायकोला फॅमिली म्हणायची जी पद्धत होती ना, तिच्या नजरा चुकून चाळीच्या त्या अंधाऱ्या लाकडी जिन्यात लपून स्वस्थ विळी ओढतोय. OMG, हा सीन, तो प्रसंग वाचताना तो जिन्यातला अंधार, ती मनातली धाकधूक. कोणाचं तरी लक्ष जाईल ही भीती आणि तरीही ती साधीशी चोरी करताना मिळणारा आनंद सगळंच सजीव उभं राहतं. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. म्हणजे मला लगेच आपलं जुनं आयुष्य आठवलं. साताऱ्यात असताना वाड्यात किंवा पुण्यातल्या जुन्या पेठांमधल्या चाळीत जी एक वाईब होती ना. ती वॉर्मथ यार, सगळ्या शेजाऱ्यांशी गप्पा, तो पाण्याचा सामायिक नळ. जिथे सगळ्या जगाचा बातम्या मिळायच्या आणि एकमेकांचा हक्काचा आधार असायचा. आणि आज बघ आपण प्रगती केली आणि सगळे त्या मोठ्या चकचकीत फ्लॅटमध्ये गेलो. पण तिथे आपण सगळे आयसोलेटेड झालोय, एकाकी पडलोय, असं नाही वाटत? हाच तर या पुस्तकातला सगळ्यात मोठा आणि गंभीर मुद्दा आहे यार. माणसाचा जसा आर्थिक स्तर उंचावतो तसा त्याचा सामाजिक स्तर कसा बदलतो. आणि तो कसा एकटा पडतो, हो ना? हे सांगण्यासाठी पुलंनी एक खतरनाक मेटाफर वापरलाय. तुळशी वृंदावन ते कॅक्टसची कुंडी. बापरे, तुळशी वृंदावन ते कॅक्टस. जरा सविस्तर उलगडून सांगशील? मला ॲक्च्युली ऐकायला खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. नक्कीच बघ, जेव्हा माणूस चाळीत किंवा वाड्यात असतो ना, तेव्हा तिथे अंगणात एक सामायिक तुळशी वृंदावन असतं. हो, तुळस ही नर्चरिंग असते, ती सगळ्यांना एकत्र जोडते. एक्झॅक्टली. रोज सकाळी तिथे पाणी घालणं, दिवा लावणं, यात एक आध्यात्मिक आणि सामाजिक ओलावा असतो. बरोबर, कारण तुळशीला रोज काळजीची गरज असते, तशीच माणसांना एकमेकांची. पण जेव्हा हाच धोंडोपंत प्रमोशन मिळवून, पैसा कमवून, प्रगती करून बंद दारांच्या ब्लॉकमध्ये जातो,
ब्लॉक म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर एक मोठं अपार्टमेंट. बरोबर. हो, तर तिथे राहायला जातो तेव्हा त्या अंगणातल्या पुळशीची जागा फ्लॅटच्या बाल्कनीतली कॅक्टसची कुंडी घेते. व्हॉट अ प्रोफाऊंड ऑब्झर्वेशन यार. कॅक्टस म्हणजे काटेरी, ज्याला कोणाच्या रोजच्या पाहण्याची किंवा आधाराची गरज नसते. आणि जे अगदी कोरड्या वातावरणात एकटंच वाळत राहतं. 100%. ते मॉडर्न दिसतं, इंटिरियर डिझाईनला शोभून दिसतं, पण त्यात तो ओलावा नसतो. चाळीतल्या सामायिक आयुष्यातला तो एकमेकांचा आधार सोडून जेव्हा माणूस स्वतःला एका चौकटीत बंद करून घेतो ना, तेव्हा तो आतून कसा कॅक्टससारखा एकाकी आणि काटेरी होतो, हे यातून अतिशय मार्मिकपणे दाखवलंय. आज आपण सगळे फ्लॅटमध्ये राहतो, शेजारी कोण राहतं हे आपल्याला अनेकदा माहीत नसतं. आपण सगळेच कुठेतरी असे कॅक्टस बनत चाललोय यार. सिरियसली माइंडसेट बदलला हे ऐकून. हो, घराची जागा बदलली की फक्त पत्ता बदलत नाही, आपली पूर्ण कामाची पद्धत, माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि पैशांची ओढही बदलते. मला वाटतं घराच्या या ट्रान्सफॉर्मेशन सोबतच कामाच्या ठिकाणचं ट्रान्सफॉर्मेशनही पुलंनी खूप भारी टिपलंय. ते जॉन्सन अँड बेन्सन कंपनीचं ना? होय, तो किस्सा. स्वातंत्र्यापूर्वी ती कंपनी जॉन्सन अँड बेन्सन नावाची एक ब्रिटिश कंपनी असते. तिथे कामाची एक ठराविक शिस्त असते, वेळेचं बंधन असतं, पण एक प्रकारची व्यावसायिक पारदर्शकता असते. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीच कंपनी एका शेठजींनी विकत घेतली. मालक बदलला आणि मग सुरू होतो तो कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलशाहीचा खरा दबाव. यार, इथे मला एक ओरिजिनल अॅनॉलॉजी द्यावीशी वाटते जी मला हे वाचताना प्रकर्षाने जाणवली. कोणती? त्या काळातल्या कारकुनांचा म्हणजे धोंडोपंतांसारख्या लोकांचा प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीएफ आणि पेन्शनचा जो एक प्रचंड ध्यास होता ना, हो, तो तर खूप महत्वाचा भाग आहे. तो बेसिकली आजच्या आयटी मधल्या लोकांच्या म्युच्युअल फंड, स्टॉक्स आणि फायनान्शियल सिक्युरिटीच्या धावपळीसारखाच आहे. ची आयला लई भारी ऑब्झर्वेशन आहे हे. आपणही आज फायरच्या म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्सच्या नावाखाली EMI आणि SIPच्या चक्रात असेच अडकलोय. सो रिलेटेबल यार. तेव्हा पीएफ हेच एकमेव तारक होतं, आता म्युच्युअल फंड्स आहे. पण मानसिकता तीच आहे. बॉस सातासमुद्रापारचा ब्रिटिश असो वा प्लस भारतीय शेठजी. एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाची तडजोड आणि त्याच्या मनातली नोकरी जाण्याची भीती तीच राहते. तो त्या मोठ्या कॉर्पोरेट सिस्टीमचा फक्त एक छोटासा, कधीही रिप्लेस करता येण्याजोगा भाग असतो. त्या शेटजींच्या काळातली हुकुमशाही आणि आजच्या काळातला हसल कल्चरचा दबाव यात फारसा फरक नाहीये. अगदी खरे. आणि त्या काळातले ते शाळेतले कर्दनकाळ हेडमास्टर आठवतात? हो, शिक्षणात उत्सुकता कमी आणि छडीची भीती जास्त असायची. तीच भीती, तोच दबचकेपणा हा कॉमन मॅन आयुष्यभर आपल्या बॉससमोर कॅरी करत राहतो. बॉस म्हणजे जणू काही तो शाळेतला कडक हेडमास्टरच. अरे पण थांब, या इतक्या भारी गप्पांच्या ओघात एक अत्यंत महत्वाची गोष्ट राहूनच गेली माझी. काय झालं? अजूनही बऱ्याच जणांनी सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला. आत्ताच करा. दर आठवड्याला असाच एक नवीन भाग आणि नवीन डीप डाईव्ह येतो. नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे यार. आणि अशीच आयुष्याशी जोडली जाणारी भारी चर्चा ऐकायला मिळेल. तर आपण बोलत होतो त्या कॉर्पोरेट भीतीबद्दल आणि मानसिकतेबद्दल. हो, पण गंमत बघ, जेव्हा खिशात थोडे जास्त पैसे येतात, राहायला तो मॉडर्न ब्लॉक मिळतो, तेव्हा जुनी पोटापाण्याची भीती जाते आणि एक नवीनच अँक्झायटी सुरू होते. ती म्हणजे स्टॅटस टिकवण्याची धडपडणं. हा, तो भाग तर नेक्स्ट लेव्हल आहे. म्हणजे फक्त पैसा आला म्हणून भागत नाही. तर तो पैसा आल्यावर त्या तथाकथित उच्चभ्रू म्हणजे हाय सोसायटी समाजात स्वतःला सामावून घेण्यासाठी जी देखावेगिरी सुरू होते ती पाहण्यासारखी असते. हो ना. धोंडोपंतांच्या आयुष्यात आलेली ती एक्सपेरिमेंटल म्हणजे प्रायोगिक नाटकं आठव. त्या काळातल्या त्या हाय सोसायटी आर्टिस्टच्या फॅडमध्ये हा साधा सरळ मार्गी माणूस कसा भरडला जातो ते वाचून हसूच आवरत नाही. त्याला ते ॲब्स्ट्रॅक्ट नाटक, ते प्रतिकात्मक नेपथ्य अजिबात समजत नसतं यार. पण तरीही तिथे जाऊन पहिल्या रांगेत बसायचं, कारण स्टॅटस तसं सांगतं. आणि या सगळ्या खोट्या जगण्यातून येणाऱ्या मानसिक तणावावर शांती शोधण्यासाठी परत कमर्शियल बाबा आणि स्वामींच्या आश्रमाला जायचं. तो सगळा गोंधळ खूपच विनोदी पण तितकाच विचार करायला लावणार आहे. पण थांब यार, नाही, ऑथरचा पॉइंट इथे थोडा वेगळा होता असं मला वाटतं. म्हणजे काय? मला ॲक्च्युली वाटतं की धोंडोपंत स्वतःहून हे सगळं एन्जॉय करत होता. म्हणजे बघायला गेलं तर त्याने स्वतःच हा चॉईस घेतला होता ना. अरे काहीतरीच, तू नीट वाचलंच नाहीयेस. अरे, कुणी बळजबरी तर केली नव्हती प्रमोशन घ्यायला किंवा ब्लॉकमध्ये राहायला. मला वाटतं त्याला तो मॉडर्न स्टेटस हवाच होता. अजिबात नाही. तो बिचारा त्या दिखावेगिरीच्या फॅडमध्ये नुसता भरडला जात होता. पण त्याला हाय सोसायटीमध्ये फिरायला भारी वाटत होतं ना. अरे नाही, त्याचा जेन्युनली गोंधळ उडाला होता त्या ॲब्स्ट्रॅक्ट नाटकात आणि त्या खोट्या सोसायटीमध्ये. तो काही स्वतःहून हे सगळे एन्जॉय करत नव्हता.
ओके, मग सांग तुझं व्हर्जन. बघूया तरी हा दबाव कसा काम करत होता. बघ, तो आश्रमात जातो. तिथे आजूबाजूला सगळे श्रीमंत आणि प्रसिद्ध लोक बघून त्याला वाटतं की आपण इथे कशाला आलोय. हं. त्याची अवस्था लिटरली रडायला आल्यासारखी होते. तो फक्त त्या उच्चभ्रू मिसळण्यासाठी एक खोटा मुखवटा लावून जगत होता. अच्छा, म्हणजे तो आतून खुश नव्हता. अजिबात नाही. त्याला त्या नाटकापेक्षा बाहेर आपल्या मुलांची काळजी घेण्यात, त्यांच्याशी साध्या गप्पा मारण्यात जास्त रस होता. पण त्याची बायको, जी आता एका लेडीज काउन्सिलची मेंबर झालीय, तिला तो स्टेटस टिकवायचा असतो. एक्झॅक्टली. जेव्हा ती पेपरमध्ये स्वतःचे फोटो छापून आणते, इंग्लिशमध्ये भाषणं ठोकते, तेव्हा हा बिचारा नवरा फक्त एक प्रेक्षक म्हणून बघत राहतो. बापरे, हे खूपच सॅड आहे. म्हणजे तो स्वतःला फक्त ॲडजस्ट करत असतो. हो, त्याला हवा असलेला साधा आनंद आणि समाजाला अपेक्षित असलेलं मॉडर्न वागणं यात तो पुरता चिरडला गेलाय. हां, दॅट मेक्स अ लॉट ऑफ सेन्स. म्हणजे तो एक प्रकारच्या कल्चरल कॅपिटलच्या मागे पळत होता. नुसता पैसा असून चालत नाही, तर तुम्हाला तसं उच्च वागताही आलं पाहिजे. ह्या प्रेशरमध्ये तो फरफटत चालला होता. आणि त्यात भर म्हणून तो मुलांसोबतचा जनरेशन गॅप, तो प्रसंग तर खूपच अंगावर येतो, जेव्हा मुलं कोट्यावधी कमावणाऱ्या फिल्म स्टार्सबद्दल अगदी सहज गप्पा मारतात. हो यार, मुलं जणू काय ते फिल्म स्टार्स त्यांच्या शाळेतच होते किंवा त्यांचे मित्रच आहेत अशा थाटात त्यांच्या कोट्यावधींच्या मानधनाबद्दल बोलतात. तेव्हा त्या बापाला जो न्यूनगंड येतो ना, बाप रे. त्याला वाटतं की आपल्या संपूर्ण खानदानाने मिळून आजवर जेवढे पैसे पाहिले नसतील, जेवढी आपली आयुष्यभराची कमाई नाही, तेवढे हे अभिनेते एका सिनेमातून कमवतात. या पैशांच्या आकड्यांमुळे त्या साध्या कारकुनाची स्वतःच्या नजरेतच किंमत कमी होते यार. जुन्या जगातली ती लपून ओढलेली स्वस्त विडी आणि नव्या जगात मुलांसमोरच ओढलेली ती फिल्टर सिगरेट, हा प्रवास खूप काही सांगून जातो. सगळंच बदलत असतं. तो सीन आठवतो का, जेव्हा धोंडोपंत एका जुन्या स्टाफ फोटोकडे बघतो आणि नंतर नव्या कॉलनीच्या गॅदरिंगच्या चकचकीत फोटोकडे बघतो. हो, तेव्हा त्याला प्रकर्षाने जाणवतं की जरी आपण ऑफिसच्या रँकमध्ये आणि राहणीमानात वर गेलो असलो, तरी आपल्या चेहऱ्यावरचा तो मूळचा निखळभाव हरवलाय. ती खरी स्माईल हरवलीये. आणि तो एक खूप मोठा रिअलायझेशनचा क्षण असतो त्याच्यासाठी. मग प्रश्न हा उभा राहतो की या सगळ्या गोंधळात, या सतत बदलणाऱ्या आणि दिखावेगिरीच्या जगात माणसाने टिकून कसं राहायचं? स्वतःला हरवून न देता कसं जगायचं? इथूनच मला वाटतं पुस्तकातला सर्वात मोठा आणि सगळ्यात कळीचा फिलॉसॉफिकल मुद्दा पुढे येतो. अगदी बरोबर. हाच तो भाग आहे जिथे पुस्तक एका सामान्य कथेवरून एका गंभीर तत्वज्ञानाकडे जातं. पुस्तकाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश. पुलंने तिथे घड्याळाचं मॉडेल समजावून सांगितलंय, ज्याला आपण आतलं चाक म्हणू शकतो. हो, तो आतल्या चाकाचा मेटाफोर खूपच पॉवरफुल आहे. आपण जे मनगटी घड्याळ वापरतो ना, त्याचं उदाहरण त्यांनी दिलंय. आपण बाहेरून त्या घड्याळाला कितीही सजवू शकतो. म्हणजे नवा सोनेरी पट्टा लावू शकतो, नवीन डिझाईनच्या क्लिप्स लावू शकतो. बाहेरच्या या गोष्टी म्हणजे आपलं स्टेटस, मोठे जॉब्स, नवीन फॅशन्स, आपलं मोठा फ्लॅट, गाडी, ह्या सगळ्या गोष्टी फक्त घड्याळाच्या बदलणाऱ्या क्लिप्स आणि पट्ट्यांसारख्या असतात. त्या सतत बदलत राहतात. जसा काळ बदलतो, जशी फॅशन बदलते. जे घड्याळाचे पट्टे बदलणं म्हणजे बाहेरचं भौतिक जग बदलणं. पण मग मूळ घड्याळ कसं चालणार? बरोबर ओळखलंस. खऱ्या सुखासाठी आणि वेळ अचूक दाखवण्यासाठी त्या घड्याळाचा पट्टा सोन्याचा आहे की चामड्याचा याने काहीही फरक पडत नाही. फरक पडतो तो घड्याळाच्या आतल्या चाकामुळे. ते इंटरनल मेकॅनिझम जर व्यवस्थित असेल, त्याचे काटे जर बॅलन्स असतील, तरच ते घड्याळ टिकतं. माणसाचंही तसंच आहे ना? हो, तुमचं आतलं चाक म्हणजे तुमची मूल्य, तुमचं कॅरेक्टर, तुमचं स्वतःशी असलेलं प्रामाणिकपण आणि तुमचं मानसिक संतुलन. वाव, सिरियसली माइंडसेट बदलला यार ह्या ऐकून. हो ना. बाहेरचं जग कितीही बदललं, जुनं गेलं आणि नवं आलं, तरी जर तुमच्या आतलं चाक मजबूत असेल, तर तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. तुम्हाला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज भासत नाही. तुम्ही इतरांच्या रेसमध्ये धावून फार पुढे जाण्याची किंवा मागे राहण्याची चिंता करत नाही, कारण तुम्हाला तुमची वेळ अचूक माहीत असते. धोंडोपंतांना हेच समजतं की त्यांनी पट्टे बदलण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं, पण आतलं चाक विस्कळीत झालं होतं. हा विचार ऑनेस्टली आजच्या या माहितीच्या भडीमारात आणि इंस्टाग्राम शो ऑफच्या जगात जगताना अत्यंत रिलेटेबल आहे. आपण सगळे आजकाल सोशल मीडियावरचे लाईक्स, लोकांचे अप्रूव्हल्स, दुसऱ्यांपेक्षा भारी दिसण्याची चढाओढ, ह्या पट्ट्या आणि क्लिप्स बदलण्यातच आपलं संपूर्ण आयुष्य घालवतोय. पण आपलं आतलं चाक म्हणजे आपली स्वतःची ओळख आणि मनःशांती पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच हा पुलंचा कॉमन मॅन शेवटी टिकून राहतो. तो त्या कडक हेडमास्टर समोर टिकतो,
ब्रिटिश बॉसच्या शिस्तीसमोर टिकतो, नव्या भारतीय शेटजीच्या भांडवलशाहीसमोर टिकतो. आणि त्या ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्टच्या खोट्या गर्दीतही टिकतो. कारण त्याच्याकडे एक अस्सल मध्यमवर्गीय खवटपणा आहे, स्वतःवरच हसता येण्याची एक कमालीची विनोदबुद्धी आहे. आणि शेवटी खूप धडपडीनंतर का होईना तो आपलं ते आतलं चाक शोधून काढतो. क्या बात आहे. हे खरंच खूप भारी आणि डोळे उघडणारं होतं. या सगळ्या चर्चेतून जाताना माझ्या डोक्यात एक विचार सतत येतोय, जो ऐकणाऱ्या प्रत्येकाने आजच्या संदर्भात स्वतःला विचारला पाहिजे. कोणता विचार? पुलांच्या काळातलं ते कॅक्टस जे एकाकीपणाचं, कोरडेपणाचं आणि दिखावेगिरीचं प्रतीक होतं, आजच्या काळात आपला स्मार्टफोन किंवा आपला डिजिटल अवतार तर तो नवीन कॅक्टस नाही ना. बापरे. आपणही एका डिजिटल ब्लॉकमध्ये स्वतःला बंद करून घेतलंय का, जिथे आपण जगाशी कनेक्टेड आहोत असा आभास निर्माण करतोय, पण आतून आपण पूर्णपणे आयसोलेटेड आणि एकटे आहोत? चायला लई भारी आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. सामायिक तुळशी वृंदावनापासून सुरू झालेला प्रवास आज या डिजिटल कॅक्टसपर्यंत येऊन थांबलाय का, याचा प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा, या संपूर्ण चर्चेत किंवा या अफाट पुस्तकातला कुठला पाठ तुम्हाला सर्वात जास्त रिलेटेबल वाटला? आपलं आतलं चाक बॅलन्स आहे की आपण सगळेच फक्त बाहेरचे क्लिप्स आणि पट्टे बदलण्याच्या नादात अडकलो आहोत? यावर तुमचं मत नक्की नोंदवा. हे पुस्तक प्रत्येकाने किमान एकदा तरी नक्की वाचा. आयुष्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल हे गॅरंटीड आहे. एवढी कमाल निरीक्षणं आणि हसवता हसवता नकळत डोळ्यात अंजन घालण्याची ताकद फक्त पुलंच्याच लेखणीत आहे. अगदी खरंय. तर पुढच्या भागात असंच एक मस्त आणि विचार करायला लावणारं पुस्तक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तो भाग अजिबात मिस करू नका. तोपर्यंत मस्त वाचा आणि स्वतःच्या आतलं चाक जपा. बाय. जय महाराष्ट्र.